अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन त्रिवार मुजरा। सर्व समर्थ सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर मंडळी, दररोज स्वामींची सेवा काय करावी, नित्य सेवा कशी करावी ज्यामुळे स्वामींची अनुभूती येईल, सोबतच नैवेद्य कसा दाखवावा, तर याविषयी सविस्तर माहिती घेऊयात। पण त्याआधी गुरुमाऊली या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। तर मंडळी, जीवनात अडचणी कोणाला नसतात। दुःख, भीती, चिंता, काळजी, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटून असते असं म्हणायला हरकत नाही। काही वेळा तर अडचणी लवकर आपल्याला निरसन सुद्धा होत नाहीत। अशा वेळी सकारात्मक व्हावं, नामस्मरणाची शक्ती अनुभवावी असं सांगितलं जातं। यासाठी स्वामी समर्थांची नित्य सेवा करून जप केल्यानं लाभ मिळतात असं सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतं। प्रत्येक सेवेकराला आपला एक अनुभव आलेला आपल्याला ऐकायलाही मिळतो। असा अनुभव तुम्हाला पण यावा किंवा स्वामींची अनुभूती यावी यासाठी नित्य सेवा हा एक महत्त्वाचा उपाय केंद्रात सांगितला जातो। त्यासाठी स्वामींची एक प्रतिमा तरी आपल्या घरात असायला हवी, मग ती फोटोच्या स्वरूपात असो किंवा मूर्तीच्या स्वरूपात। ही स्वामींची प्रतिमा देवाऱ्यात सर्वात वरच्या पायरीवर मध्यभागी गुरुवारी किंवा इतर शुभ दिवशी पुरुष सूक्त व स्त्री सूक्त म्हणत अभिषेक करून स्थापना करावी व स्वामींना गोडधोड जेवणाचा नैवेद्य दाखवून अर्थात पंचोपचार पूजा करून सकाळची आरती करावी। तसेच रोज नित्य अभिषेक पंचोपचार पूजा करून दूध साखरेचा नैवेद्य जरी दाखवला तरी स्वामी खुश होता असं म्हणतात। घरातील नैवेद्यासाठी एवढे कडक नियम नाहीत, पण घरात कोणी जेवायच्या आत नैवेद्य दाखवावा अथवा बाजूला काढून ठेवला तरी चालतो। घरातील प्रत्येकाने आपली नित्य सेवा करताना 11 माळी श्री स्वामी समर्थ या शराशरी मंत्राचा जप अवश्य करावा। 11 माळी जप करणे शक्य नसेल तर नित्य नियमाने दररोज 1 माळ तरी जप अवश्य करावा। अनेक जणांकडे जपमाळ सुद्धा नसते, यावेळी निदान 20 मिनिटे तरी जप अवश्य करावा। आणि यासोबतच श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे क्रमशः 3 अध्याय वाचावे। सकाळी वेळ मिळत नसेल तर दिवसभरात केव्हाही वाचावे, मात्र यात खंड पडवून देऊ नये। श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवताना अनामिका बोटाने पाण्याचा भरीव चौकोन काढून त्यावर नैवेद्याचं ताट ठेवावं, मात्र ताटातील प्रत्येक पदार्थावर तुळशीपत्र ठेवायला अजिबात विसरू नये। तुळशीपत्र असल्याशिवाय महाराज आपला नैवेद्य ग्रहण करत नाहीत, याची मात्र सेवेकरांनी अवश्य काळजी घ्यावी। तसेच नैवेद्य दाखवण्यापूर्वी व दाखवल्यानंतर स्वामींना मुजरा अवश्य करावा। सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस स्वामींना नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण जेवण करू नये। घरात ताजी जेवण केलं नसल्यास महाराजांपुरता भात करून दूध भात किंवा दूध साखरेचा नैवेद्य नक्की दाखवावा। नैवेद्य दाखवताना महाराजांसमोर निरांजन जळत असावी, निदान एक अगरबत्ती तरी असावी, कारण असं म्हणतात की महाराज किंवा इतर देव अग्नी साक्षीशिवाय जेवण करत नाहीत। तर देवाऱ्यात अशा प्रकारे महाराजांची नित्य सेवा सुरू करा, जमल्यास पारायण सुद्धा नक्की करा। तर मंडळी, हीच सेवा आपल्याला केंद्रात सुद्धा मिळत असते, म्हणून तुम्ही या प्रकारे तुमच्या घरात महाराजांची सेवा सुरू करा। याने महाराजांची कृपा आपल्याला प्राप्त होईल आणि स्वामींची अनुभूती सुद्धा येईल। आणि मंडळी, महत्वाचे म्हणजेच आपल्या गावातील किंवा शहरातील सेवा केंद्रात आरतीला जायला विसरू नका। सेवा करा, सेवेकरी व्हा। स्वामी सेवेबद्दल आणखी काय प्रश्न तुमच्या मनात असतील तर कमेंट मध्ये आम्हाला नक्की विचारू शकता। तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू। झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो। श्री स्वामी समर्थ।